राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे, तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही वर्तवली गेलेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी डेंजर आणि धक्कादायक बातमी ही समोर आली आहे। हो बांधवांनो, आजची ही बातमी साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागानं आताच संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा शॉटलाइज द्वारे वरून फोटो काढलाय आणि त्या फोटोमध्ये जे दिसलंय ते पाहून हवामान तज्ञांच्या पायाखालची जमीनच सरकली। बघा, त्या शॉटलाइज फोटोमध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबींचा एक भलाज्य काळ्या कुट्ट्या ढगांचा समूह महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं सरकताना दिसतोय। हा ढग पुढच्या 24 तासामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये जबरदस्त धडकणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु 2026चा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवामान खात्याचा इशारा या ठिकाणी पुढच्या 2 तासांसाठी देण्यात आला आहे। त्यामुळे बांधवांनो, व्हिडिओ हा अर्धवट तुम्ही सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण कोणत्या जिल्ह्यात हा तडाखा बसणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यामध्ये आलाय आणि काय काळजी घ्यायची हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बांधवांनो बघा, आता या ठिकाणी नेमकी हे संकट काय आहे ते समजून घ्या। शास्त्रज्ञ सांगतात की हे ढग जमिनीपासून तब्बल 10 ते 12 किलोमीटर उंचीवरती आहेत। हे ढग पाण्याने इतके जड झाले की जेव्हा फुटतील तेव्हा पाण्याचे फक्त थेंब नाही, तर आकाशातून मोठे बर्फाचे गोळे बरसतील। तसे 120 ते 130 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहतील। विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनींना भूकंपासारखे हादरे देखील बसतील। भर दुपारी अचानक या 20 जिल्ह्यांमध्ये सूर्य गायब होईल। काळा कुट्टा अंधार पडल्यासारखं भर दुपारी वाटेल। बघा, सध्याला आकाश शुभ्र दिसत असेल, व्यवस्थित सगळं काय चाललंय असं वाटत असेल, परंतु बघा, वादळापूर्वीची शांतता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे। बांधवांनो बघा, या संकटाचं मूळ कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो। सुपर एल लिनो नावाचा प्रशांत महासागरामध्ये एक शत्रू दडलेला होता। हा दर 10 ते 15 वर्षांनी जागा होतो आणि संपूर्ण देशात हाहाकार माजवतो। 2014 ते 2015 मध्ये असाच पहंकार झाला होता, तेव्हा विदर्भ मराठवाड्यांना हादरे सोडले होते आणि आता पुन्हा तो दुपटीपेक्षा जास्त वेगानं शेतकरी बांधवांनो सरकतोय। आता तो एकटा नाही, अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफांना तेव्हा हिमालयांची भरपल हवा धडकली, तेव्हा या 1000 लांबींच्या ढगांची निर्मिती झाली। हे ढग वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत सरकत आहेत, ज्यामुळे त्यांची ताकद दुपटीपेक्षा जास्त वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा जणू आभाळ फाटेल अशी परिस्थिती या ठिकाणी शेतकरी बांधवांनो निर्माण होणार आहे। त्यामुळे हवामान विभागाने आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसाचे धोक्याचे इशारे जाहीर केले आहेत। बांधवांनो बघा, आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा तडाखा बसणार आहे। हवामान विभागानं टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केल्या आहेत। व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल तर आता सावधान व्हा। पहिल्या टप्प्यात कोकणातील जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका देण्यात आला आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड। लक्ष देऊन पहा, आता रायगड जिल्ह्यात पुढच्या 2 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यात नदी नाळ्या दुथडी वाहण्याची दाट शक्यता आहे। रायगड जिल्ह्यातील नागरिकांनो आता सुरक्षित राहा। दुसरा जिल्हा आहे शेतकरी राज्यातील म्हणजेच की रत्नागिरी। हापूस आंब्यासाठी असणारा म्हणजेच की प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात म्हणजेच की रत्नागिरी ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नक्कीच काळजी घ्या। आंब्यांच्या बागांना मोठा फटका बसण्याची शेतकरी बांधवांनो आता शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तिसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग। लक्ष देऊन पहा, कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही अतिमुसळधार पावसाचा आता इशारा देण्यामध्ये आलेला आहे। या जिल्ह्यातील नागरिकांनी पुढच्या 24 तासासाठी अत्यंत सावध राहणे असं इशारा देण्यात आलेला आहे। समुद्र किनारी जाऊ नका, उंच लाटांचा तुम्हाला शेतकरी बांधवांनो धोका आहे। दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा धोका आहे। चौथा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर।
बघा बांधवांनो, कोल्हापूर जिल्हा आणि त्यातील पनासर परिसरात संपूर्ण वातावरण हे इतकं काळं होईल की भर दुपारी गाड्यांच्या हेडलाईट्स लावून प्रवास करावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही तर ढगफुटी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आत्ताच सावधान व्हा. 5वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातारा. सातारा जिल्ह्यात सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचे नियोजन करा. पाण्याचा निचरा होण्याची शेतकरी बांधवांनो व्यवस्था नक्की करा. आता शेतकरी बांधवांनो 6वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा इशारा देण्यामध्ये आलेला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना सावधान राहण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 7वा जिल्हा आहे पुणे. पुणेमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली असून पुण्यामधील सुद्धा सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यानंतर 8वा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो नाशिक. नाशिक जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी त्यांची स्पष्टपणे काळजी आणि चिंता घ्यावी असा त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा जारी करण्यामध्ये आला असून नाशिक मधील सुद्धा सर्व नागरिकांनी त्यांची काळजी घ्यावी. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता आता घ्यावीच लागणार आहे. कारण की गोंदियामध्ये सुद्धा भर दुपारी काळा कुट्टा ढग येण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व नागरिकांनी सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचं सुद्धा नाव आलं असून गडचिरोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना त्यांची काळजी चिंता घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची आता शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी असाल, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा तुमची काळजी नक्कीच घ्यायची आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासाच्या आतमध्ये इशारा जारी करण्यामध्ये आला असून इथे सुद्धा भयंकर पाऊस ढगफुटी पडण्याची वारे वादळे वाहण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी करण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली असून तुमच्या सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो किंवा नागरिकांनो काळा कुट्टा ढग येण्याची त्याचबरोबर वारे वादळे वाहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याकडून मोठा इशारा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जळगाव मध्ये सुद्धा देण्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा हा असा जिल्हा आहे यामध्ये पाऊस शक्यता म्हणजेच की वर्तवण्यात आली असून आता जळगाव मधील जिल्ह्यामध्ये पुढील 1 ते 2 तासामध्येच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आता जळगाव मधील शेतकरी असाल तर काळजी घ्या, चिंता करा, तुम्ही सुद्धा घराबाहेर पडू नका. काळा कुट्टा ढग आल्यानंतर घराच्या आतच राहा. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पालघर मधील नागरिक असाल, शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. त्यानंतर सिंधुदुर्ग यवतमाळ या जिल्ह्यात सुद्धा काळजी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो किंवा नागरिकांनो या जिल्ह्यामध्ये सुद्धा काळजी घ्या. बांधवांनो, ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना आणि शेतकरी बांधवांना आताच शेअर करा, कारण या माहितीमुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती हवामान विभागाच्या सूत्रांमार्फत मिळालेली माहिती आहे. हा एक शेतकरी बांधवांनो अंदाज असणार आहे, परंतु हा अंदाज हलक्यामध्ये घेऊ नका. सुरक्षित राहा, घरामध्ये राहा. हा अंदाज खरा सुद्धा होऊ शकतो. अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी शेतकरी बांधवांनो लोकसेवा 24 तास या चॅनलला आपल्या आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ परत एकदा सांगतो तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना, तुमच्या मित्रांना पर्यंत नक्की शेअर करा. तर हा हवामानचा अंदाज आहे. तर शेतकरी बांधवांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.